मला संध्याकाळी जायचं शपथविधीला. 9 वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे, तर त्याचा फोन आला, म्हटला की साहब को बात करनी आपसे. तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या. म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत. तर त्यांनी मला फोन केला, मुरली जी कहाँ हो, पुणे में हो या दिल्ली में हो? नहीं म्हणलं साहेब दिल्ली में हो. तो एक काम करो, असं थोडा पॉज घेतला. मी म्हणलं आता काय, मला काय कळ म्हणलं एक शक्यतो पॉज घेतलं, म्हणलं काहीतरी गडबड दिसते. तो एक काम करो 11 बजे PM हाऊस आ जाओ, आपको शाम को शपथ लेनी है. मला काही सुधारणा, मी नक्की बघतो की तेच आहेत, आवाज तोच आहे का ते बोलत आहेत, मला काही माहित नाही. कारण अपेक्षितच नाही, कारण पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच टर्ममध्ये असं काही होत नाही, 100% होत नाही. पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होतं, विश्वासही बसत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मग PM हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं, मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्यात त्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या. तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या. आता थोडासा मग त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:45ला एअरपोर्टला पोहोचले. 11:15चं फ्लाईट त्यांना होतं, ते मिळालं वाटतं. आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले. ते पण हा इतकं सगळं अचानक होतं, याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्या मधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चाललं. PM हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय काय असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हटल्यानंतर म्हणलं वा नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीये, खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटून 3रा नंबर होता, त्यामुळे ते एक दडपण होता आणि कधीतरी संपला होता. तर पाठ करून करून चुकायला लागलो बहुतेक, हातात होतं माझ्या शपथ घ्यायची. आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं, पाठ एखादी सही आपण सारख्या मारत बसली की चुकते शेवटी. तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का काय असा संशय लागला. म्हणलं ते किसतच ठेवून दिलं. आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाने मला संधी दिली. आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडते. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय. आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचंय. 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं. पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी, आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. कधीतरी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधीतरी, अशी धडपड असते कार्यकर्त्याची. स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा हा सगळा प्रवास, त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं. तर आज त्यांच्यावर काम करायचंय. 2 बैठका झाल्या. त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतं की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं. म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत. पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं आहे. दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी, त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं. वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, असं खूप संघटनेतही काम केलं. आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले 20 वर्ष नगरसेवक, 2.5 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं. त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला तरी हे आणि ते खूप वेगळं आहे. म्हणजे पहिले काही दिवस तर नक्की शिकायलाच लागतील. त्यामुळे झाल्यानंतर मागचे 4-5 दिवस सातत्यानं ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं,
कामाची माहिती करून घेणं, नक्की सिव्हिल एव्हिएशनमध्ये कामाचं स्वरूप काय आहे, इथलं प्रशासकीय सगळी यंत्रणेचं स्ट्रक्चर काय आहे, स्कोप ऑफ वर्क काय आहे, आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय आहे, याचं केलं. सरकार खात्याचंही आमचं 2 बैठकांनी अमित भाईंच्या सोबत झाल्या. त्यामुळे एक सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता, तोही सगळ्यांनी आता साजरा केला, सगळ्यांना बरं वाटलं. आता खरी माझी परीक्षा सुरू होणार आहे आणि ती म्हणजे कामाची. तर खूप अपेक्षा आहेत पुणेकरांच्या, खूप काम करायचं आहे आणि मला काम करायला आवडतं. मी एखादा विषय जर हातामध्ये कामाचा घेतला तर मी त्याचा खूप पाठपुरावा करतो सातत्यानं. मागच्या 2-3 दिवसात पुण्यातल्या अनेक विषयासंदर्भात इथं यायच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर बसायच्या आधी काहीतरी घेऊन यायला पाहिजे, म्हणून 2-3 दिवस बऱ्यापैकी काही ना काही सुरुवात पुण्यातल्या काही विषयासाठी करून आलो, भेटीगाठी केल्या. तेव्हा कामच करायचे असा सगळा मनामध्ये विचार आहे. सहकार हा तर खरं तर सहकाराकडून समृद्धीकडे आपण म्हणतो. त्यामुळे हा एक मोठा आपल्या महाराष्ट्राचा तर सहकार हा एक आत्मा आहे. समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत त्याला समृद्ध करायचं. तर सहकाराचं एवढं मोठं झालं महाराष्ट्रात, तर ते पुढच्या काळामध्ये ते अधिक शक्तिशाली करणं, त्याला आत्मनिर्भर करणं, शेवटच्या संस्थेला सुद्धा. म्हणजे देशात 8 लाख जर सहकारी संस्था आहेत तर त्यात फक्त महाराष्ट्रात 2.5 लाख आहेत. इतकं मोठं महाराष्ट्र. आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिली असं की खूप काम आहे, आता तुला कामाला लागायचं, तू काम कर.